जागतिक महिला दिनानिमित्त चंद्रपूरमध्ये सप्तशृंगी आणि क्रांती महिला ग्रुपच्या वतीने विशेष महिला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आव विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली। महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली। समूह नृत्य स्पर्धा, पारंपरिक मराठमोळी वेशभूषा आणि सांस्कृतिक सादरीकरणातून समृद्ध संस्कृतीची सुंदर झलक पाहायला मिळाली। तसेच मुलांचे संगोपन आणि सायबर सुरक्षा यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करत महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली। सन्माननीय आमदार वडेट्टी सरांनी सुद्धा तिच्यासाठी सर्वांना विनंती केलेली आहे। आग्रहाचं आणि क्रांती ग्रुपच्या आयोजन कमिटीला विनंती करते की त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा। सोबतच सन्माननीय मधुराताई सावंतसाठी आज इथे आलेल्या आहेत आणि रेवाताई सारख्या रेवाताई गौराशे असं सर्वांना आवाहन करते। चंद्रपूरच्या भद्रावती तसंच रीनाताई सरांच्या भाषणानंतर टाळ्यांच्या गळगळाटांनी विजयभाऊ वडेट्टीवार यांना खूप खूप धन्यवाद। संतांनी शिकवण दिली, आमच्या सगळ्या संतांनी बघा समानतेची सत्ता, गाडगे महाराज असू दे, तुकडोजी महाराज असू दे, संत गोराकुमार, संत रामदेव तुकोबापासून सर्व संतांनी स्त्री आणि पुरुषाची समानताच दिली। पण काही लेखकांनी आगाऊपणा करून अलीकडच्या नव्हे तर ज्या वेळेस या देशामध्ये आर्य नावाची संस्कृती आली तेव्हापासून मुद्दाम सांगतो, तेव्हापासून आपल्यावर स्त्रीवर बंधनं आली आणि स्त्री बंधनामुळे स्त्रीला गुलामगिरीसारखी वागणूक मिळाली। हे कुणाचं काम असेल तर ते त्यावेळेच्या या संस्कृतीचा तो आहे। आमची संस्कृती, मूळ संस्कृती आमची वेगळी आहे। त्या संस्कृतीशी यांचं समानता होऊच शकत नाही आणि ती समानता येऊ सुद्धा शकत नाही असं मला वाटतं। म्हणून मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे की तुम्हाला पुढे दाखवायचं, तुमची शक्ती निर्माण करायची असेल तर समाज, नजरेकडे संघटन, समाज, संघटन, शक्ती, संघर्ष, समानता, संस्कृती या सूत्रावर जर तुम्ही पुढे आलात तर तुम्ही एक शक्तिमान स्त्री म्हणून तुमचा उल्लेख इतिहासात होऊन येतो आणि त्यातून हे जर सूत्र आपण आणली तर सत्ता ही तुमच्या पायाची ही सगळी सूत्र जर म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, कलागुणांचा विकास या ठिकाणी होणार आहे, महिला भगिनींच्या सगळ्या करणार मी केली म्हणून सांगतो आपल्याला। अब या सगळ्यातून आपण काय बोल घ्यायचं, मला बोलवलं आपण आपल्या काही सगळ्यांतून आभार मानताना एवढं सांगतो, अपमान मत करना नारियों का, जो भी बैठे हैं, अपमान मत करना नारियों का, इनके बल पर तो जग चलता है। अरे मर्द भी जन्म लेकर आखिर इन्हीं के गोद में पलता है, इन्हीं के गोद में पलता है। तो आईचा शेवट किती मोठा असाल, वेदना झाल्या तर बायकोच्या मांडीवर, आईच्या मांडीवर पाय ठोकं ठेवलं की सगळ्या वेदना नष्ट होतात। ती कारण की आई असेल तर आईच आहे, पत्नी असेल तरी तिच्या मांडीला आईचा स्पर्श आहे, त्यामुळे त्या डोकं ठेवलं तर आपले दुःख दूर होतात। ते दुःख वेदना दूर करण्यासाठी त्या जगामध्ये एकमेव शक्ती आहे, ती नारी शक्ती आहे, ती स्त्री शक्ती आहे। आपल्या संपूर्ण दुःखावर तुम्ही माणसाचं दुःख माणूस कसं करू शकतो, माणसाचं दुःख स्त्री दूर करू शकते। कारण वेदनाची जाणीव, करुणेची जाणीव ही फक्त स्त्रीमध्ये आहे आणि त्यामुळं जगामध्ये ज्या काही स्त्रिया झाल्या, आता कंठळी झाल्या, काशीची राणी झाली, तर इंदिरा गांधीसाठी आयरन लेडी सुद्धा झाली। आजही इतिहास जो सांगतो, पाकिस्तानचे झटक्यात 2 तुकडे करणारी पंतप्रधान कोण असेल तर ती इंदिरा गांधी होती। हे गर्वानं सगळे नाव घेऊ शकतात। म्हणून अशा स्त्रिया झाल्या
की ज्यांनी समाजासाठी काम केलं, समाज उभं करण्याचं काम केलं, आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना या महिला दिनाच्या या कार्यक्रमाच्या मी सदैव आपल्या जो लढा उभा राहिला त्या लढ्याला मी निश्चित तुमच्या सोबत राहील हा विश्वास देतो. ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांच्या बळकटीसाठी कायदे लिहिले सोडा, खूप कायदे आहेत, त्या कायद्यावर मी काय बोलणार नाही. कुठे कुठे आहेत हे सगळे सांगत असतात, आमच्या शासनाने काय केलं, त्यांच्या शासनाने काय केलं, हे याला काही अर्थ नाही, यावर बोलण्यात काही अर्थ नाही. महिलांनी स्वतः शिक्षणासाठी पुरुषावर निर्भर न राहता स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर स्वतः सक्षम स्त्री होऊ शकते. अनेक स्त्रिया त्यातून उभे झालेल्या आहेत. पुरुषाच्या भरोशावर स्त्री उभी झाली तो पुरुष कधी स्त्री कायमची उभी राहत नाही, तर तो पुरुष उभा राहतो. पण आता आपण जर थोडासा बदल केला, अजूनही आम्ही मुलगी पाहायला जातो पहिल्यांदा, मुलगी पाहायला पहिल्यांदा जातो. ज्या दिवशी मुलगा पाहायला घरात जाईल त्यावेळेस तो बदल झालेला नाही आणि तो बदल आम्हाला अपेक्षित आहे. त्यावेळेस वाटेल की स्त्रीचं शक्तीचं बळकटी झालं, स्त्री सन्मानाला उभी झाली. ती होण्यासाठी आमच्याकडनं आम्ही ज्या काही त्या नक्की करू. आणि ताई आमच्या ताईनं सांगू की आपण सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन केलं. दरवर्षी करा, मला बोलवलं नाही तरी चालेल, पण मी मात्र तुमच्या या मंडळाच्या मागे ताकदीनं उभा राहील, कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास वचन आपल्या सगळ्या आपल्याला देतो. आणि या सुंदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझ्या चलिए 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 फैशन की अनोखी दुनिया में चलिए. जी हाँ, वीर एसोसिएशन द्वारा संचालित नागपुर फैशन हब, जहां आप पा सकेंगे लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर, फुटवेयर, इमिटेशन ज्वेलरी, इंडो वेस्टर्न गारमेंट और फैशन की ढेर सारी एसेसरीज, और वो भी बिल्कुल किफायती दामों में. तो फिर तैयार हो जाइए शॉपिंग के नए अनुभव के लिए. नागपुर फैशन हब शुरू हो रहा है 30 मार्च 2026 से. हमारा पता बैद्यनाथ चौक, गणेशपेट बस स्टैंड के सामने, नागपुर. संपर्क करें 9511815554, 9028827464, 7821962966.